बंधारे आश्रमशाळेचा विद्यार्थी मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार. आमदार आमशा पाडवी. यापूर्वी जिल्ह्यात विद्यार्थी मृत्यू प्रकरणाच्या 3 घटना घडल्या. बेजबाबदार आणि दुर्लक्षपणा यातून दिसून येतो. नवापूर तालुक्यातील बंधारे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आमदार आमशा पाडवी यांनी आश्रमशाळेत भेट दिल्यानंतर दिली. गेल्या 3-4 दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 3री शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित यांचा मृतदेह शाळेच्या वसतिगृह मागील सेफ्टी टँकमध्ये आढळून आला. या विद्यार्थ्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात आमदार आमशा पाडवी यांनी या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आश्रमशाळेला भेट दिली. परिसराची पाहणी करून विचारपूस केली. यावेळी त्यांनी सांगितले की यापूर्वी जिल्ह्यात विद्यार्थी मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मात्र आश्रमशाळांमधील कर्मचारी हे झोपलेले असतात का, बेजबाबदारपणे काम करत असल्याचे यावरून निदर्शनात येते. त्यामुळे दोषी असलेल्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात आपण स्वतः पाठपुरावा करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी शासन दरबारी जाब विचारू, असे श्री पाडवी यांनी सांगितले. यावेळी आमदार आमशा पाडवी काय म्हणाले ते पाहूया. बंधारे आश्रमशाळा हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाच्या मृतदेह इथे सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्याने सांगितलं कसं आहे साहेब, तुम्ही तिथे विजिट द्या. आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जी पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असा विषय आहे. आता मध्ये जे असेल ते खोल येतील. त्याने आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आम्हाला ते करतो. त्याने हे एक घटना नाही, एक 3री घटना आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेल. आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे. अटक केलं, काय केलं ते आता मला माहिती नाही. पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेल. जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करू.